किस करून उपास सोडा रताळा उरला तोडा, किस करून उपास सोडा रताळाचा स्टॉक उरला तोडा. मालक खुळा स्वस्तात मुळा, मालक खुळा स्वस्तात मुळा. मामा झाले वांदे स्वस्तात आले. मामीला सांगितलं का? नाही अजून. मग मामीचा मूड चांगला आहे तर सांग की. कशा पाहिजे नंतर सांगते की. काय र काय बोलताय हळूहळू? बघ मामे मला तुला काहीतरी सांगायचंय, फक्त चिडणार नाहीस ना? मी कशा पायी रागवतीये? मला काय झालं रागवायला तवा? मामे माझा आज कामाचा पहिला दिवस आहे, आशीर्वाद दे. कसलं काम? अगं कारखान्यात मला जॉब मिळालाय. काय? आणि हे तुम्हाला आता सांगतेस होय ग? किती दिवस झालं? 2च दिवस झाले फक्त. ती 2 दिवस झालं म्हणत होती की मामीला सांगायचं, पण मीच तिला म्हणलं मामीला आपण सरप्राईज देऊ, लेट पण थेट. ये मुंजा, थेट घाल तुझं चुलीत. मामे ऐक की. काय रे मुंजा, वरड नका झालायस? अडकलोय तुझ्या नरड्यात काय? मामे असं का ग बोलतेस? माझ्याशी बोल की. मुंजा, सगळं घडून 2 दिवस झाल्यावर तुम्ही आम्हाला सांगणार का? तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळाला पाहिजे म्हणून मी रात्रंदिवस राबायचं, पण तुम्हाला त्याची काही किंमतच नाही. तुम्हाला समध्या गोष्टी खिजनगंती वाटतात ना? मामीच काय किंमतच नाही. हा असं कसं? त्यांची कदर आहे म्हणून तर एवढं समज करते ना मी. आणि तुला माहितीये का मुंजा, पोरी स्वतः कमवून स्वतः शिकतात का? तर घराला हातभार लागावा म्हणून. पुरी स्वतः कमवतात आणि शिकतात का? तर घरच्यांना हातभार लावावा म्हणून. लई बोल ना गस. आम्ही पण लई पावसाळा बघितले आहेत. कामाला लागले की पैसा यायला लागतो, आणि एकदा का पैशाची चटक लागली की मग कोण शिकताय तेव्हा? मग शिक्षण गेलं उडत. आम्ही लय पावसाळा बघितलेला आहे इथं, आणि एकदा का पैसा यायला लागला की पैशाची चटक लागती, मग शिक्षण गेलं उडत. नाही नाही, मी शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही, सांग तिला. नाही नाही, ते शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष नाही करणार. तुम्ही दोघी समोर समोर आहे तर डायरेक्ट बोला की. माझा कान का चावताय? घोडं मेलं वाजन शिंगरू मेलं ह्याला पट्यानं असं झालंय माझं. मामे इकडे बघ, ऐक माझं. असं पण सीएच्या हाताखाली नाही तर कंपनीत तरी काम करावंच लागणार आहे बघ. सीए झाल्यावर अगोदर अनुभव मिळवावा लागतो, तरच चांगली नोकरी मिळते, असा नियमच असतोय ग मामे. आता तसाच नियम असेल तर मी तरी काय बोलणार ना. पण एक अट आहे माझी, काम करायला लागलीस तरी शिक्षणाकडे कानाडोळा होता कामा नाही. मामे हे बघ, मला जरा जरी वेळ मिळाला ना तरी पण मी सीएचा अभ्यास करणार आहे बघ, शपथ. मामे आता छानपैकी मला आशीर्वाद दे बघू. हे की आज तुझा पहिला दिवस आहे म्हणलं, आता मी तुला सोडायला येतो. शिवणी तेवढं तर करायला नको का? कशा पाय? मी जाते चालत चालत. अगं तो सोडतोय म्हणते तर मग जा की. बर बाबा चल. होय खरंय तुझं ग, पण आपण कुठल्या भरोशावर प्रदीप दादाला म्हणवणार? त्यात गुरुजींनी भाकीत केलंय रायाची पहिली बायको अल्पयुष्य असते, त्याच्या पोरीचा जीवाचा प्रश्न आहे. आपण कुठल्या तोंडाने त्याच्या समोर जायचं? रंजे, जिथं अडचण आहे का नाही तिथं त्याच्यावर तोडगा बी असतोच बघ. आपण काढू काय तर वाट. तुमचा भाऊ जर त्या गुरुजीच्या बोलण्यावर अडून पडला असेल तर काही गरज नाही म्हणावं दुसरी पोरगी शोधा रायासाठी. अहो पण मी काय म्हणते, हे बघा, आपण जरा उमऱ्याच्या ती जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवली आहे ना, मग आता हे जे बोलून दाखवताय ना ते जरा करून पण दाखवा. काय बघितलंस का, असं टोमणं मला सहन करावं लागतं. घरातलं समज मी बघते म्हणजे माझीच चूक आहे, मला सगळं सहन करावं लागणार. रंजे तू नग काळजी करूस, मी आहे नव्हता. मग समजा ठीकठाक होईल. हे बघ, अडचण जर आपल्याला गुरुजींनी सांगितली तर त्याच्यावरचा उपाय बी गुरुजींकडे असेलच की. मग आपण एक काम करू, आजच गुरुजींकडे जाऊ. पर ह्याच्यातलं दादाला काय बी करून देऊ नकोस. चालेल चालेल. गुली 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 गुली. काल थोरल्या ताई येऊन गेल्या, पण हे सगळं कसं शक्य आहे?
बघितलं ना काल काय झालं ते. अंतरा शेवटी गेलीच ना रायाला भेटायला. ऐकते का ती आपलं? वाहिना, मला बाई काळजी वाटायला लागली आहे. त्या गुरुजींचं बाकीत खरं ठरण्यापासून ती गुली आणि तायडीच काय जगातलं कोणी रोखू शकणार नाही. आणि ती गुली कशाच्या आधारावर बोलते तेच कळना. पण एक लक्षात ठेव, त्या अंतराला रायापासून दूर ठेवलं पाहिजे. अंतरा, कुणाला एवढा अर्जंट कॉल करतेस? हॅलो, कोहिनूर हद कारखाना. हॅलो, राया आहे का तिकडे? आपण कोण बोलताय? छोट्या मालकाला नाव नाक मारताय काय? कुठे आहेत छोटे मालक? दे ना त्यांना फोन. मग तुम्ही कोण आहे? मी त्यांची होणारी बायको आहे. सॉरी मॅडम, ती बाहेर गेली. ठीक आहे, मग त्यांना सांगा की त्यांच्या होणाऱ्या बायकोचा फोन आला होता आणि ती आता कारखान्यावर यायला निघाली, असा निरोप द्या त्यांना. अंतरा, एवढं समजून सांगून पण पुन्हा तू तेच करतेस का? तुम्ही कोणत्या जमान्यात आहात ना तेच मला कळत. कसल्या या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवता? आणि मी माझा निर्णय सांगितलाय, लग्न करेन तर रायाशीच. अंतरा, आजपर्यंत तुला कशातही अडवलं नाही, त्याचे परिणाम भोगतोय का मी? अगं तुला भान आहे का तू कुणाशी बोलतेस ते? त्याचे परिणाम तुला माहिती आहेत का? तुला माहित नाही अजून. त्या गुरुजींनी सांगितलेल्या भाकिताचे परिणाम आजपर्यंत भोगतोय आम्ही. ते दुःख तुला भोगायला लागू नये म्हणून सगळं करतोय आम्ही. तुझं यापुढं काही ऐकणार नाही. तुला बाहेर जायचंय ना, जा. पण आजपासून तू रायाला भेटायचं नाही, लक्षात ठेव. ओके, मग माझी पण एक गोष्ट ऐकून घ्या. मी रायाला भेटणार म्हणजे भेटणार, आणि माझा या फालतू भाकितांवर विश्वास नाही. तुमचा असेल ना तर तुम्ही काहीतरी उपाय करा, पण मला रायाला भेटण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. चालले मी. अंतरा, ऐकलं का? अरे आपले छोटे मालक आहेत ना, लय मोठ्या मनाचा माणूस आहे. हा, त्यांची होणारी बायको तिथे येणार आहेत कारखान्यावर आपल्या, आणि म्हणून आपल्या होणाऱ्या वहिनीचं स्वागत धूमधडक्यात साजरं झालं पाहिजे. इथं कुणी फुलाची माळ आणा, कुणी पताका लावून घ्या, कुणी ती साफसफाई करून घ्या. तोपर्यंत मी फटक्याची माळ आणतो, रांगोळी काढून घ्या कोणीतरी. हा, चला लागा तयारीला. कधी यायचा गुरुजींचा आश्रम काय माहिती. अगं चांगल्या कामाला ही अशीच वाट बघायला लागतात, नाहीतर अशी इग्ने येते. अगं गुढी जरा हळू. काय रे सोपान, गाडी का थांबवलीस? वहिनी साहेब, पुढे मरणाचा चिकोल झालाय आणि एकदा गाडी रुतली ना ट्रॅक्टर शिवाय निघायची नाही. आणि इथं लोकांच्या गावात कोणाला ट्रॅक्टर मागायचा म्हणून मी गाडी थांबवली. अरे देवा, ह्या गुरुजीसनी चांगल्या ठिकाणी राहता येत नव्हतं. कशाला आड रानात येऊन राहिले ती कुणास ठाऊक. अगं ती संन्याशी लोक आहेत, त्यांच्याबद्दल कशाला असं बोलायचं? बरं जाऊ दे. होय रे सोपान, आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. मी नाही गाडी घालणार पुढे बाबा. बर, मला काय म्हणायचं वहिनी साहेब, तो एवढ्या आड वाटणी एवढ्या आड बघलेला चाललाय कुठं? हे तुला काय करायचंय रे? ड्रायव्हर म्हणून आलाय, ड्रायव्हर सारखा राहा की. गुले, तुझं तोंडच लई फटकळ आहे बघ. अगं जरा सवण सांग त्याला. सोपान, आम्ही गुरुजींकडे आलोय, गुरुजींकडे काम आहे आमचं. बरोबर, या जाऊन. हा चल. ह्या रायाच्या लग्नासाठी कसल्या कसल्या वाटा तुडवून जायला लागतंय कुणास ठाऊक. काय? अगं अशा कसल्या बी वाटा तुडवून जाईन, पर माझ्या रायाचं लगीन करूनच देईन. अगं बया. रंजे, हसतीस काय? तू काय इथं माझी मजा बघायला आलीस वे? मला मदत कर की. इधरात दुसरी बी
चप्पल निघली माझी. रंजे पोचलो वाटतं आपण. होय, पण तरी कोणासने तरी विचारायला पाहिजे. होय होय. ओ दादा, गुरुजीसने भेटायचंय. गुरुजी हायती ना? त्या बघा मंदिरात तिथं बसलेले आहेत, पण आता त्यांची साधना सुरू आहे, थोडा वेळ लागेल. चालायचं का आपण घरी? आता आल्यासरशी भेटून जाऊ. सारखं सारखं येणं होतंय वे. रंजे अगं चालून चालून फोड आलं माझ्या पायाला. आणि ही आता इथं असलं ह्याच्यात बसायचं मी. नरड्याला बी लई सुख पडलाय बघ. मग आता त्याला काही इलाज आहे का? तूच सांग. सोपान व्हायच काय तर थंडगार घेऊन यायचा की प्यायला. नको नको, तसलं कशाला? अगं अशी काय करती? फार नरड सुकलंय माझं. जाऊन दे की त्याला. आपण इकडे लांब लांब बघितले तर कुठं साधं दुकान दिसतंय का? आणि इतकं लांब चिकन तुडवत जाऊ माघारी. नाही नाही, मला वाटतंय बरं का तिथं कुठं थंड मिळणार नाही प्यायला अजिबात. तरी मी बघतो बरं का कुठे निंबू पाणी किंवा नारळ पाणी मिळते का. बघू, पैसे द्या. रंजे दिकी लवकर जा आणि लवकर ये बाबा. हो येतो. अहो आता गाड्याचं काठी फिरायच्या आधी येतो. रंजे चल तिथं दगडावर बसू. माझं पाय बी धुवून घेती. चल चला लवकर, कवा पण येतील त्या. अरे कसला गोंधळ चाललाय ह्यांचा. तुला माहित नाही मी दाखल्या मालकाची बायको येणार इथं. होय, आणि हिशोबाला मी नवीन पोरगी येणार आहे असं कळलं मला. म्हणजे हिशोब चोख होणार म्हणायचा आता. जरा दमाला की. गुड लक, ऑल द बेस्ट. ओके, बाय बाय. थँक्यू. दमाना जा रे. अरे झाली का तयारी? दाखला बहिणी साहेब आलेत. आपल्या कारखान्यात तुमचं स्वागत आहे मॅडम. थँक्यू. या बसा बसा. हो बसा मॅडम. अहो नको, पहिलं कामाचं बघूयात. अहो का होणारच तुमचं, पण तुम्ही पहिल्यांदा कारखान्यावर आलाय. तुमचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे ना. मॅडम काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी का थंड? हो आता काहीच नको. मला फक्त सांगा राया कुठे, त्याला पहिलं भेटते. छोटे मालक ऑफिसात बसलेत, मग तिकडे जाताय का? पहिलं रायाला भेटते. आणि थँक्यू बर का, तुम्ही माझं लई भारी स्वागत केलं. तुमच्या सगळ्यांसोबत काम करायला मला लई मज्जा आहे. येते. काय म्हणले मॅडम? अहो त्यांचे येणं जाणं चालू असणार आहे आता, म्हणून तसं म्हणल्या. हा चला कामाला लागा. काय खरंय तवा? उन्हात हिंडून हिंडून नुसतं तोंड काळं पडलं, चिट पाखरू दिसना कुठं. लका 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 स्वप्न, आपल्याला उचलण्याशिवाय पर्याय नाही. काय आणले? लय जमलो. लिंबू पाणी आणले, पिऊन तर बघा. हा न बाबा, आधीच लवकर आलायस. अगं गुली चल लवकर. अगं चल ना. ह्या लिंबू पाण्याची चव
आपल्या गुली मावशीला जगात एक नंबर लागले असणार, जगात एक नंबर. वाव हा वा. कोण रे मुलगी ही? अरे सर नव्हते का म्हटले हिशोबाला मुलगी नवीन येणार आहे, तीच असेल ही. एक्सक्यूज मी, राया सरांची केबिन कुठे आहे? ही काय वेळ झाली का कामावर यायची? आज पहिला दिवस आहे तर असं सुरू केलं वय. बघा मॅडम, राया साहेबांना कामावर उशिरा आलेलं अजिबात चालत नाही. चला चला लवकर. माझं ऐकून तर घ्या. व्हॉट नॉनसेन्स. हॅलो, घ्या 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 काय घ्या या आजची आज बिलं तपासा सगळी आणि लवकर काम करा. माझं ऐकून तर घ्या. ऑर्डर कधी लेट झाली असं झालंय का? तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त माल जसा वेळेत मागता ना तसे पैसे वेळेत पाठवत जा, म्हणजे झालं. हा, अरे ते रंग्या म्हणतो तुला वहिनी आली येऊन भेटायला. काय सांगतोस? अरे तू कुठे चाललाय? बस. अरे पण ते, अरे काय मालक आहे कोण? बस येईल की इकडे भेटायला. जर मालक आहे मालकासारखं वाघ. आणि एक काम कर, धर वाचतो. अरे मला काय कळतं यातलं? अरे ऍक्टिंग तरी कर की नुसतं. मालक आहे का कोण आहे तू? या कसं येणं केलं? गुरुजी, तुम्ही आम्हाला अडचण सांगितली आणि आमचा तुमच्यावर विश्वास बी बसलाय, पण आता विश्वास बसलाय तर हा पण कशाला? कारण तुम्ही फक्त अडचण सांगितली, ती अडचण सोडवायला उपाय नाही सांगितला. त्यावर काहीतरी उपाय असेलच की, आणि नसेल तर माझ्या रायाचं लगीन कसं होणार? तुमच्या रायाचं लग्न होणार नाही असं मी म्हटलंच नाही, पण त्याची पहिली पत्नी अल्पायुषी ठरेल हेही तितकंच खरं आहे. अहो गुरुजी, गुरुजी अहो काय तर सांगा. थांबा, तुम्ही असं गुरुजींच्या मागे नाही जाऊ शकत. अहो असं काय करताय? नाही जाऊ शकत, निघा. रणजी, आपण एक काम करू, आपल्याच गुरुजींकडे जाऊ आणि त्यांनाच विचारू ह्याच्यावर काय तोडगा आहे का ती. हा चल. तू? मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आलते. पहिल्या दिवशी तुम्ही माझं स्वागत इतकं छान केलं, मला लई भारी वाटलं. थँक्यू. स्वागत तुझं आणि मी? हा. अरे वा, इथे अशी पद्धत आहे का? म्हणजे मला, तुझ्या होणाऱ्या बायकोला ते कामगारासारखं ट्रीट केलं जातं. म्हणजे कोणाचं तरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल. पण ही कोण कुठली चहा पाणी करणारी मुलगी, तिचं असं स्वागत केलं जातं, तेही बुके देऊन.
पण तुला माझ्यासाठी केबिन बाहेर यायलाही वेळ मिळाला नाही ना? अंतरा मला नक्की कळालं नाही, नक्की तू आणि ही. अरे पण माझ्या बाजूला उभं राहण्याची पात्रता नसलेली व्यक्ती जरी माझ्या जवळ आली ना तरी मला खूप ऑकवर्ड फील होतं. उगाचच कामगारांना डोक्यावर चढवायचं नसतं रे. पण ठीक, तिलाही कळू दे माझ्याबद्दल. आपला क्लासच वेगळा आहे.